प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आपण आज स्तोत्र 5 पाहूया. संरक्षणासाठी प्रार्थना. मुख्य गवयासाठी वाजंत्र्याच्या साथीने गावायचे दावीदाचे स्तोत्र आहे. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे. मी तुझी प्रार्थना करीत आहे. हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. कारण तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस. दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही. तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत. सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे. असत्य भाषण करणाऱ्यांचा तू नाश करतो. खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन. तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे कडे तोंड करून दंडवत घालीन. हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या नीतिमार्गाने ने. आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर. त्यांच्या तोंडाचा भरोसा नाही. त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे. त्यांचा घसा केवळ उघडे थडगे आहे. ते आपल्या जिभेने गोड गोड बोलतात. हे देवा, त्यांना दोषी ठरव. ते आपल्या मसलतीत फसवत. त्यांच्या अनेक अपराधाबद्दल त्यांना झुकारून दे, कारण ते तुला जुमानीत नाहीत. परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करोत. त्यांचे तू रक्षण करतोस. ते सदा गजर करोत. त्यांना तुझे नाव प्रिय आहे. ते तुझ्या ठाई उल्हास पावत, कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस. हे परमेश्वरा, तू त्यांच्या भोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस. आमेन. खरोखर परमेश्वर वाचलेलं स्तोत्र 5 आत्मा सर्वांसाठी आशीर्वादित करो. 12 वचन आपल्याला सांगत आहे की तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस. हे परमेश्वरा, तू त्याच्या भोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस. आणि खरोखर देवाचं वचन आपल्याला 2 कोरिंथ 12:9 सांगते की माझी कृपा तुम्हाला पुरे आहे. आणि ही कृपा आपल्याला रोज प्राप्त होते. कारण देवाचं वचन आपल्याला सांगतं की माझी कृपा तुला पुरे आहे आणि रोज सकाळी ती नवी होते. आणि खरोखर परमेश्वर जी आपल्यावर कृपा करतो ती रोज नवीन कृपा करतो. त्या कृपेमध्ये जीवन जगण्यासाठी लागणारे सहाय्य परमेश्वर आम्हा सर्वांना करो. आणि स्तोत्र 5:3 पण परमेश्वराचं वचन म्हणतं, हे परमेश्वरा, प्रातःकाळी मी तुझी वाणी ऐकतो. सकाळी मी तुला प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन. आणि खरोखर आपण प्रातःकाळी त्याची वाणी ऐकणं आणि सकाळीच त्याला प्रार्थना व्यवस्थित रचून सादर करणं आणि त्याची प्रतीक्षा करीत राहणं ही आपल्याकडनं व्हावं, असा आशीर्वाद परमेश्वराने आपण सर्वांना द्यावा अशी आपण प्रार्थना करू. आमेन.